अखेर छत्रपती संभाजीनगर महापालिकेची उमेदवारी अर्ज भरले गेले। त्यानंतर ही निवडणूक आता उमेदवारांची गोंधळलेली यादी, पक्षांची विस्कळीत रणनीती, तांत्रिक चुका आणि अंतर्गत राजकारण यांचा आरसा बनत चालली आहे। तब्बल 97 उमेदवारांचे अर्ज बाद होतात। 1720 उमेदवार रिंगणात उतरतात। काही ठिकाणी एकाच प्रभागात 2 एबी फॉर्म फिरतात, तर काही ठिकाणी निष्ठावंतांना संधी असूनही ती हातातून निसटते। मग प्रश्न असा आहे की ही फक्त तांत्रिक छाननी आहे की त्यामागे राजकीय संदेश लपलेला आहे? आणि या सगळ्याचा अंतिम निकालावर नेमका काय परिणाम होणार आहे? नेमके कुठले प्रमुख उमेदवार रेसपर्यंत पोहोचून माघारी फिरले, जाणून घेऊयात सविस्तर या विश्लेषणाच्या माध्यमातून। नमस्कार, मी अंजली आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र। छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची छाननी बुधवारी सकाळी 11 वाजता सुरू झाली आणि दुपारी जवळपास 2 वाजेपर्यंत चालली। या प्रक्रियेत जे चित्र समोर आलं ते केवळ आकड्यांपुरतं मर्यादित नव्हतं, तर शहरातील सध्याच्या राजकीय अस्वस्थतेचं ते थेट प्रतिबिंब होतं। तब्बल 97 उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद झाले आणि त्यानंतर रिंगणात उरले 1720 उमेदवार। इतक्या मोठ्या संख्येत अर्ज बाद होणं हे केवळ नियमांचं पालन झालं म्हणून सोडून देण्यासारखं नाही, कारण यात अनेक पक्षांचे ओळखीचे चेहरेही अडकल्याचं दिसून येतंय। या अर्ज बाद होण्यामध्ये सर्वात मोठा मुद्दा ठरला तो तांत्रिक चुका, अपूर्ण कागदपत्र आणि पक्षीय एबी फॉर्मचा गोंधळ। अनेक उमेदवारांनी अर्ज भरताना घाई केली, काहींनी चुकीचा पक्ष नमूद केला तर काहींनी आवश्यक कागदपत्र जोडलीच नाहीत। विशेष म्हणजे ही चूक नवख्या उमेदवारांकडून नव्हे तर अनुभवी आणि राजकीय पार्श्वभूमी असलेल्या उमेदवाराकडून झालेली दिसते। ही बाब अधिक गंभीर आहे। या सगळ्यात सर्वात चर्चेत राहिलं ते म्हणजे माजी उपमहापौर लता दलाल यांचं प्रकरण। त्यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज भरला होता, मात्र पक्षाकडून अधिकृत एबी फॉर्म न मिळाल्यामुळे त्यांनी ऐनवेळी शिंदे गटाच्या शिवसेनेचा एबी फॉर्म जोडला। अर्ज भाजपचा आणि एबी फॉर्म शिवसेनेचा, ही विसंगती निवडणूक नियमांनुसार गंभीर ठरली आणि परिणामी त्यांचा अर्ज छाननीत बाद झाला। सूत्रांच्या माहितीनुसार ही चूक घाई गडबडीत आणि शेवटच्या क्षणाच्या गोंधळात झाली। मात्र राजकारणात चुकून झालेल्या चुका सुद्धा मोठे परिणाम घडवतात, हे इथे स्पष्ट दिसून आलं। या एका प्रकरणातून शहरातील युती आणि आघाड्यांचा गोंधळ किती टोकाला गेला आहे हे दिसून येतं। अनेक पक्षांनी शेवटच्या क्षणापर्यंत आपली भूमिका स्पष्ट केली नाही। युती होणार की नाही, स्वबळावर लढायचं की नाही याचा निर्णय उशिरा घेतला गेला। त्याचा थेट फटका उमेदवारांना बसला। काहींना तिकीट मिळालं पण योग्य वेळी योग्य कागदपत्र मिळाली नाहीत, तर काहींनी मिळालेल्या संधीचा तांत्रिक कारणांमुळे फायदा घेता आला नाही। फक्त लता दलालच नाही तर शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, उद्धव ठाकरे गट, AIMIM आणि RPI सारख्या पक्षांचे अनेक उमेदवार या छाननीत अडकल्याचं चित्र आहे। वेगवेगळ्या प्रभागांमधून अर्ज बाद होण्यामागे कुठे जातीचा दाखला नसेल, कुठे शपथपत्राची अपूर्ण नोंद, तर कुठे एकाच उमेदवाराने अनेक प्रभागात अर्ज दाखल करणे, अशी अनेक कारणं समोर आली। 15, 16 आणि 17 या प्रभागांमध्ये विशेष गोंधळ पाहायला मिळाला। एका बाजूला मागास वर्गासाठी राखीव प्रभागात आवश्यक पुरावे न जोडल्यामुळे उमेदवारी बाद होते, तर दुसऱ्या बाजूला काही उमेदवारांवर इतर उमेदवारांकडून लेखी आक्षेप नोंदवले जातात। ठेकेदार नसल्याचा पुरावा नसल्यापासून ते नोटरीच्या चुका, अशा छोट्या पण निर्णायक बाबींमुळे अनेकांचे राजकीय गणित कोलमडते। या सगळ्या प्रक्रियेनंतर आता निवडणुकीचा पुढचा टप्पा अधिक महत्त्वाचा ठरणार आहे, तो म्हणजे अर्ज माघारीचा। 2 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे। त्यानंतर संध्याकाळपर्यंत नेमकं चित्र स्पष्ट होणार आहे। कोण लढणार, कोण माघार घेणार, कोण कोणाला पाठिंबा देणार, यावरच खरी लढत ठरणार आहे। 3 जानेवारीला अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटप होणार असून त्यानंतर प्रचाराचा वेगही वाढणार आहे। या अर्ज छाननीत बाद झालेल्या उमेदवारांची नावं पाहिली तर ही केवळ तांत्रिक कारवाई नसून प्रत्येक पक्षाच्या अंतर्गत व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब ठरते। शिवसेनेकडून मच्छिंद्र हरणे आणि पुष्पा जाधव, भाजपकडून निखिल शर्मा, अर्चना खरात आणि धीरज वर्मा, काँग्रेसकडून जोया परवीन आणि सचिन तांगडे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून शाहीन बेगम बेग आणि मीना वाघ मुगले, शरद पवार गटाकडून शेख शहनाज, तर उद्धव ठाकरे गटाकडून रुपाली वाहुळ आणि कमल पिंजरे यांचे अर्ज बाद होणं हे केवळ नावांची यादी नाही, तर पक्षांच्या उमेदवार निवड प्रक्रियेतील घाई, गोंधळ आणि समन्वयाचा अभाव स्पष्ट करणारे संकेत आहेत। AIMIMचे रफिक अहमद खान, RPIचे विजय अवसरमोल,
सोनाली शिंदे आणि सुनील शिंदे यांच्यासारख्या उमेदवारांचा यात समावेश असणं हे दाखवतंय की समस्या कोणत्याही एका पक्षापुरती मर्यादित नाही. मोठ्या पक्षांपासून ते छोट्या घटकांपर्यंत प्रत्येकजण या निवडणुकीत तयारीपेक्षा गडबडीत उतरल्याचं चित्र या नावांमधून स्पष्टपणे समोर येत आहे. आणि त्याचमुळे या निवडणुकीत कोण किती मजबूत आहे यापेक्षा कोण किती शिस्तबद्ध आहे हा प्रश्न अधिक निर्णायक ठरणार असल्याचं संकेत मिळतात. राजकीय दृष्ट्या पाहिलं तर या सगळ्या घडामोडी मोठ्या पक्षांसाठी इशाऱ्याच्या घंटा आहेत. संघटन मजबूत असल्याचे दावे केले जात असताना सध्या तांत्रिक चुका होत असतील तर त्याचा परिणाम मतदारांमध्ये जाणवू शकतो. दुसरीकडे अपक्ष आणि छोटे पक्ष यांना मात्र या गोंधळाचा फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिथे मोठे पक्ष अंतर्गत गोंधळात अडकलेले दिसतात तिथे स्पष्ट भूमिका असलेले उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचू शकतात. आता प्रश्न असा आहे की अर्ज छाननीतून वाचलेले 1720 उमेदवार आणि माघारीनंतर उरणारी खरी लढत ही मतदारांचा रोष वाढवणार की गोंधळातल्या गोंधळात एखादा नवा राजकीय चेहरा पुढे आणणार? छत्रपती संभाजीनगरच्या या निवडणुकीत नियम जिंकणार की राजकारण हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंटमधून नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका. पाहत रहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.